कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण थेट अमित शहा यांच्या कार्यक्रमामध्ये जाऊयात, कारण आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत अमित शहा आणि सध्या आपण ही भूमिपूजनाची दृश्य बघतोय। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं आज भूमिपूजन होत आहे। यासाठी भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होतो आहे। पूजन करत आहेत। चर्चगेट परिसरामध्ये भाजपचं हे नवीन प्रदेश मुख्यालय बांधलं जाणार आहे। एक मोठी इमारत यासाठी उभारली जाईल आणि त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे। या भूमीचा आपण आशीर्वाद घेत आहोत। आपले प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांनी देखील इथे पूजन केलेलं आहे। माननीय अमितभाई शहा यांनी पहिल्यांदा उधळ मारून या पायाभरणी कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने त्यांनी उद्घाटन केलेलं आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवून आपल्या या पायाभरणी कार्यक्रमाला आपण इथे उपस्थित राहिलो त्याबद्दल आनंद व्यक्त करूया आणि सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हावं। माननीय अमितभाईंच्या हस्ते पायाभरणीचा कार्यक्रम झालेला आहे, त्यामुळे त्यांचे आभार मानूया। एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या व्यासपीठावरती स्वागत करूया। आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं देखील या व्यासपीठावरती स्वागत। माननीय मुरलीधरजी मोहोळ केंद्रीय मंत्री हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत करते। सगळ्यांना आसनस्थ होण्याची विनंती करते। आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण वंदे मातरमने करूया, त्यानंतर आपलं महाराष्ट्र गीत होईल आणि आपला कार्यक्रम पुढे सुरू होईल। वन्दे मातरम् सुजला सुफला मलयज शीतला सस्यश्यामला मातरम् वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी कुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम्। महाराष्ट्र सह्याद्रीचा सिंह गणसत शिवशंभूराजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दत्तराजी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा।
पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज या कार्यक्रमासाठी आपले सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते जे 40 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचं काम करत आहेत, आपले सगळे जिल्हाध्यक्ष, माननीय आमदार, माननीय खासदार, माजी आमदार, माजी खासदार आणि कार्यकर्ते, अशा सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये आज इथे उपस्थित होताना पाहून आम्हाला सगळ्यांनाच आनंद होतोय. तुम्हा सगळ्यांचं या कार्यक्रमासाठी स्वागत करते. आणि आता आपल्या या कार्यक्रमासाठी खास आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपल्या भारताचे माननीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय प्रदेशाध्यक्षांना करते. माननीय रविदादा चव्हाण हे माननीय अमितभाईंचं अमितजी साटम यांनाही विनंती करते की त्यांनीही रविदादांच्या सोबत राहावं आणि माननीय आपले केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचं त्यांनी स्वागत करावं. या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल कमळ तर खूप छान फुललंच आहे या देशभरामध्ये, पण ही जी वास्तू आहे ती नेमकी कशी असणार आहे याचं प्रतिचिन्ह असणारी अशी ही प्रतिकृती जी आहे ती माननीय अमितभाईंना आपण देतो आहोत. माननीय दादांना विनंती करते की त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांचं देखील स्वागत करावं. भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली घोडदौड ज्यांच्या नेतृत्वाखाली होते, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष देखील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी रविदादांना अशी विनंती करते माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, विद्यमान आपले महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आपले माजी अध्यक्ष आणि आत्ताचे विद्यमान मंत्री रावसाहेब दादा यांना देखील आज अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाच्या या क्षणाच्या निमित्ताने आपले सगळ्यांचे लाडके आणि माफ करा, आशिषजींचं स्वागत राहिलेलं आहे. त्यामुळे मी रविदादांना विनंती करते की अमितजी आणि रविदादा असे दोघंही आशिषजींचं स्वागत झालेलं आहे. अत्यंत आनंददायी आणि